मित्रांनो, श्री गुरुचरित्र या शब्दाचा अर्थ म्हणजे गुरुचे चरित्र. गुरु म्हणजे दत्तगुरु, दत्तगुरूंचे चरित्र. मित्रांनो, दत्तगुरु भक्तांसाठी कसे धावून येतात ते या ग्रंथात सांगितले आहे. बरेच लोक गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी खूप घाबरतात. त्याचे नियम अटी कडक आहेत का? पारायण करताना आपल्या हातून काही चुका घडतात का? घडतील का काय? अशा बऱ्याच गोष्टीचा मनात भ्रम असतो. तर असे काही नाही मित्रांनो. प्रथम तुम्ही गुरुचरित्र पारायणाबद्दल ही भीती नष्ट करा. असे काही नसते. आपण जर योग्य पद्धतीने गुरुचरित्राचे पारायण नियम व अटी पाळल्या तर आपल्या हातून गुरुचरित्राचे पारायण खूप छान होते. फक्त मनोभावे करा. दत्त महाराज आपल्याकडून आपोआप सेवा करून घेतात. तुम्ही प्रथम एक पारायण करून पहा, मग तुम्हाला आपोआप याचा अनुभव येईल. श्री गुरुचरित्र पारायण कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, मुले, मुली. स्त्रियांनी तर हा ग्रंथ वाचलाच पाहिजे, कारण एका महान पतिव्रता सती अनसूयाच्या पतिव्रता धर्माच्या सामर्थ्यावर दत्तात्रय रूपी अवतार झाला आहे. मित्रांनो, दत्त महाराजांमध्ये गुरु आणि देव दोन्हीही आहेत. त्यामुळे त्यांनी गुरुदेव दत्त असे त्यांना म्हणतात. त्यामुळे यांची सेवा पारायण करून आपल्याला गुरुकडूनही आणि देवाकडूनही भरभरून आशीर्वाद भेटतात. फक्त मनोभावे व पवित्र अंतःकरणाने श्री गुरुचरित्र पारायण करा आणि एकदा पारायणाला सुरुवात केली ना, मग बघा त्याची समाप्ती कधी झाली हे तुम्हाला कळणारही नाही. इतके आपले मन दत्तात्रयांच्या स्वामींच्या सेवेत गुंतून जाते आणि तुमची जी काही इच्छा असेल ती नक्की पूर्ण होते. त्यामुळे श्री गुरुदेव दत्तांचे श्री गुरुचरित्र नक्की याचे पठण करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.